2022 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अमरावतीच्या लक्ष्मी राजेश तेलंग यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर यशस्वी नियुक्ती झाली आहे। त्यांनी MPSC परीक्षेत 255 गुण मिळवून विशेष मागासवर्गीय संवर्गात अव्वल स्थान पटकावलं आहे। हिने MPSC परीक्षेत 255 गुण मिळवून विशेष मागासवर्गीय संवर्गात अव्वल स्थान पटकावलं आहे। प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवल्याबद्दल तिचं अभिनंदन करणाऱ्यांचा ओघ सुरू आहे। अनेक रहिवासी कुटुंबातील महिलांनी तिच्या घरी जाऊन तिचं आणि तिच्या आईवडिलांचं अभिनंदन केलंय। अर्थशास्त्रात MA केलेल्या लक्ष्मीनं आपली जिद्द आणि मेहनतीनं गरीब परिस्थितीवर मात करून हे यश संपादन केलंय। लक्ष्मीचे वडील गवंडी आहेत आणि तिची आई घरकाम करून कुटुंबाला मदत करते। अशा कठीण परिस्थितीतही लक्ष्मीची लढाऊ प्रतिभा फुलली। कोचिंग ट्युशनशिवाय तिनं यश मिळवलं। तिनं कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही। स्वअभ्यासामुळे हे यश मिळालं असल्याचं तिनं सांगितलंय। मनपाच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या खरकडीपुरा येथील अभ्यासिकेत ती शिकायची। गेल्या 3 वर्षांपासून ती तयारी करत होती। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसमोर लक्ष्मीनं आता एक आदर्श घालून दिला आहे। नुकत्याच MPSCच्या 2022 PSI पदी माझं सिलेक्शन झालेलं आहे। मी 10 तास अभ्यास करत होती रोज। कधीच मी अभ्यासात खंड नाही पाडले आणि खूप चिकाटीने अभ्यास केला, त्या मेहनत केली, त्याचं फळ मला आज मिळालं आहे। मी त्या प्रयत्नात यशस्वी झाले आणि दुसऱ्या म्हणजे मी MPSCच्या 2 अटेम्प्ट दिल्या। दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी पास झाली आहे। अगोदर जो अटेम्प्ट होता त्याच्यात मी अपयशी ठरले। त्याच्यात मी खचून न जाता मी माझे प्रयत्न सुरू ठेवले आणि दुसऱ्या प्रयत्नात मला यश आले। तू तुझ्या यशाचं श्रेय कोणाला देशील? मी माझं यशाचं श्रेय माझ्या परिवाराला देईन। त्यांनी खूप मला मेंटली सपोर्ट केला। अभ्यासाशिवाय इतर काय हॉबीज आहेत? अभ्यासाशिवाय माझ्या हॉबी आहेत बागकाम। मी जसं मला टाइम मिळाला तसे मी माझा छंद जोपासते। आणि सिलेक्शन कुठे झालं? सिलेक्शन 1 तारखेला MPSC तर्फे एक लिस्ट जाहीर करण्यात आली, त्यात मला समजले माझे नाव आहे। तुझं फायनान्शियल बॅकग्राऊंड कसा होता? माझी फायनान्शियल बॅकग्राऊंड खूप म्हणजे अत्यंत गरीब परिस्थितीतून माझं सिलेक्शन झालेलं आहे। मी फायनान्शियली खूप म्हणजे परिस्थिती खूप खराब आहे माझी। मला कधी फॉर्म भरायला पैसे मिळत नव्हते किंवा मग आईला वडिलांना मागत होते, त्यांच्याजवळ पैसे नव्हते राहत, तरी मी जोडजाड करून किंवा मला खूपचे म्हणजे खाऊचे पैसे मिळत होते, ते